तर पावसाळ्यामध्ये धबधबे हे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। कोकणातल्या डोंगर रांगांमधून फेसाळत कोसळणारे उंच कडेकपाऱ्यांमधून कोसळणारे धबधबे अधिकच आकर्षित करतात। तर निसर्ग संपन्न कोकणाचं सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलतं। याच कोकणातून प्रवास करत असताना आडवाटेवर असणारे अनेक छोटे मोठे धबधबे सर्वांनाच मोहून टाकतात। रत्नागिरीतल्या गणपतीपुळे या प्रसिद्ध ठिकाणापासून जवळच असलेल्या निवेंडी गावातील धबधबा देखील यापैकी आहे। मुख्य रस्त्याला खेटून असलेला हा धबधबा मौज मजा आणि मस्तीसाठी सर्वांचं हक्काचं ठिकाण बनतो। पावसाळ्यात कोकणातले धबधबे आपणा सर्वांना अधिक खुणावतात आणि आडवाटेवरचे किंवा ज्यावेळेला कोकणातल्या अनेक ग्रामीण भागांमधून आपण प्रवास करत असताना आडवाटेवर असलेले किंवा जंगलात असलेले असे काही स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी जाणं, एन्जॉय करणं, मजा करणं हा एक वेगळा अनुभव आहे। कारण की गर्दीच्या पासून वेगळं किंवा अलिप्त अशी ही ठिकाणं आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे निवेंडीचा हा धबधबा। अर्थात गणपतीपुळे परिसरामध्ये आल्यानंतर निवेंडी गाव आहे आणि त्या निवेंडी गावात अगदी मुख्य रस्त्यापासून जवळच हा धबधबा आहे। मुख्य बाब हीच आहे की इथं आल्यानंतर कातळ मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं शेवाळा धरते आणि एन्जॉयमेंट करताना किंवा मौज मजा मस्ती करताना आपणा सगळ्यांना साधारणपणे काळजी घेणं गरजेचं आहे की कुठंही पाय घसरू नये म्हणून। शांत आहे, रम्य आहे, मंजुळा असा आवाज आहे आणि जोडीला पक्ष्यांची शीळ देखील तुम्हाला ऐकू येते असा हा धबधबा इथं आहे। आत्ता जर बघितलं तर इथं काही पर्यटक आलेत जे एन्जॉय करतायत, पण इथं आल्यानंतर इथल्या पर्यावरणाची काळजी घेणं, स्वच्छता राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, निवेंडी, रत्नागिरी।